आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। 4 टर्म आमदार राहिलो, पुढे राहीन की नाही माहित नाही, राजकारणात कधी थांबावं माणसानं ठरवलं पाहिजे, शिरसाट यांच्याकडून राजकीय निवृत्तीचे संकेत असल्याची चर्चा। मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येता शिरसाटांना राजकीय निवृत्तीचे वेध, आता वय पुढे करून पळ काढू नका, तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल। सिडको जमीन घोटाळ्यावरून रोहित पवारांचा शिरसाट यांच्यावर निशाणा। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या, भाजपात प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील, मंत्री नितेश राणे यांची धमकी। भंडारा जिल्ह्यात एका नेत्यानं 20% कमिशन घेतलं, भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप, तर परिणय फुके यांचा रोख नेमका कुणाकडे, सवाल उपस्थित। पक्षात राहून बेईमानी करणाऱ्यांना घरात घुसून मारू, भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य। सपकाळांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं, आमदार संजय गायकवाड यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती खळबळजनक आरोप। अमित शाह सोमवारी मुंबई दौऱ्यावर, सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्ष नेत्यांसोबत बैठक घेणार, अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार। शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार, नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांचा दादांना सवाल, तर कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाही, योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू, अजितदादांचं स्पष्टीकरण। राज्यातील महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा, पुढील आठवडाभरात सोडत काढणार असल्याची माहिती, दिवाळीची धामधूम संपताच 28 महापालिकांच्या निवडणुकांची अंतिम तयारी सुरू। आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, मुख्याधिकारी यांच्या दालनात कार्यकर्त्यांचा ठिय्या, जोरदार घोषणाबाजी। भाजपमध्ये इन्कमिंग सुरू, मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोरानं वाढले तेवढ्या जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही, गडकरींनी कान टोचले। नितीन गडकरींच्या मताशी मी सहमत नाही, जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलाय, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य, तर घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरून आलेले सावजी चिकन, भाजपात वाढलेल्या इन्कमिंगवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत होणार, उदय सामंतांना ताकद दाखवायची असेल तर त्यांनी दाखवावी, नितेश राणेंचं विधान। सातारा जिल्ह्यात जिथे शक्य आहे तिथे महायुतीत लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू, वादविवाद खेचाखेची नको, पालकमंत्री म्हणून माझी भूमिका, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। नंदुरबार जिल्ह्यात महायुती होणार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचा दुजोरा, नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचं जवळपास निश्चित। मंगळवेढ्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण ठरल्याप्रमाणे व्हावं, शिवभक्तांची मागणी, अमित शहांच्या दौऱ्यामुळे फडणवीसांचा दौरा रद्द, जरांगेंच्या हस्ते अनावरण करावं, शिवभक्तांची मागणी। सांगलीच्या जतमधील राजाराम बापू साखर कारखान्याचा गाळप हंगाम आजपासून सुरू, गोपीचंद पडळकरांनी कारखान्याबाबत केले होते आरोप, यंदा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असा इशाराही दिला होता। यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहिणी लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण, जिल्ह्यात 3,700 लाडक्या बहीण लाभार्थी महिला अपात्र, 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा।